खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। लोंढरे ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी करताय पदाचा दुरुपयोग। रमाई योजनेअंतर्गत 11 आवास योजनेचे उद्दिष्ट आले असताना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना लाभापासून ठेवले वंचित। याबाबत सविस्तर वृत्त असे की सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी रमाई आवास योजनेचे एकूण 11 घरकुलांचे उद्दिष्ट आले होते, परंतु योग्य व पात्र लाभार्थींची निवड झालेली नसून एकूण 11 पैकी ग्रामविकास अधिकारी यांनी फक्त 6 प्रस्ताव दाखल केले, पूर्ण प्रस्ताव सादर केले नाही, असा गंभीर आरोप गावातील ग्रामस्थ सदाशिव शिरसाट व ग्रामस्थांनी केलाय। ग्रामविकास अधिकारी हे पदाचा बेकायदेशीर वापर करत आहे। घरकुलासाठी एकूण 11 प्रस्ताव सादर केले असताना गरीब, योग्य व पात्र लाभार्थ्यांना हेतू पुरस्कृत वंचित ठेवले असून ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन न्याय मिळावा अशी तक्रार ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे केली आहे। मी सदाशिव हिरामन शिरसाट या लोढरे गावाचा गेली 15 वर्षे उपसरपंच होतो, 5 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होतो। आमची मागणी अशी असते, प्रामुख्याने शासन स्तरावरून जे रमाईचे घरकुल बौद्ध समाजासाठी आलेले असतात, मागच्या वर्षी 11 लोकांचा टार्गेट होता। या ग्रामसेवक मॅडमांनी टार्गेट योग्य आणि पात्र लाभार्थींचे प्रस्ताव असताना सुद्धा दिले नाही, लाभ मिळू दिला नाही। आणि आदिवासी समाजाचे सुद्धा शेबरीचे घरकुल परत पाठवले मागच्या वर्षी। यावर्षी सुद्धा 7 घरकुलं आलेले, त्याच्यापैकी 5च प्रस्ताव पाठवले, बाकीचे प्रस्ताव गाड करून टाकले, माझ्याकडे प्रस्ताव नाही असे उत्तर देत आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार आम्ही या गावाला मिळवून दिलेला आहे संपूर्ण गावाच्या सहकार्याने। आणि आता ते गाव इतकं मागे पडतं आहे की दलित वस्तीच्या गटारी बघून घ्या साहेब, गटारींची अवस्था अशी आहे की ते सर्व डुकरं सगळं घाण करतायत आणि त्याच्यापासून पाण्याची आणि आरोग्याची व्यवस्था बिघडलेली अवस्थेमध्ये आलेली आहे। बरं, यावर्षी किती प्रस्ताव दाखल होते घरकुलाचे? 11 होते। मागच्या वर्षी 11 होते। नाही, म्हणजे प्रस्ताव दिले किती बुवा? आम्ही मागच्या वर्षी 11 जमा झाले, त्याच्यापैकी 5च दिले बुवा। 5च दिले। आणि बाकीचे जे प्रस्ताव तुम्ही आता आपला जे ग्रामसेवक आहेत यांना विचारलं या बाबतीत, तर त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं? प्रस्ताव नाही, प्रस्ताव गाड झाले, प्रस्ताव गाहाड झाले, कार्यालयातनं गाहाड झाले। याबाबत मग तुम्ही कुठं तक्रार वगैरे केली होती का पुढे वरती? आम्ही तोंडी तक्रार तसं वारंवार गट विकास अधिकारी साहेबांना करतच असतो। शिवसाहेबांकडे सुद्धा मी तक्रार केली, तिकडनं पण मला उत्तर आलेलं आहे। त्याच्यामध्ये यांनी असं खोटं माझ्याबद्दल माहिती पुरवली शासनाला, यांचा अभिप्राय मागवला होता लेखी कुलाचा। तर बुवा यांना सुद्धा यापूर्वी लाभ मिळालेला आहे, परंतु मी नोकरीवाला माणूस, मला लाभ कसा मिळेल नोकरीवाल्याला घरकुलाचा? म्हणजे तुमचाही लाभ यांनी दाखवलेला आहे आणि ते तुम्हाला देऊ शकतो। आता बी माझ्याकडे पडलेला पुरावा आहे, लेखी पुरावा आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे एवढे प्रस्ताव पाठवले त्याच्यापैकी यांनी 100% प्रस्ताव पूर्ण केलेले नाही, ते बाकीमध्ये त्यांनी गायब केलेले आहेत।